खूप वेळा असं होतं की आई बाबा माझ्याकडे काळजीत येतात आणि विचारतात, डॉक्टर, आमचं बाळ खूप ॲक्टिव्ह आहे, सतत हालचाल करतं, अजिबात शांत बसत नाही आणि त्याचं कशात लक्षच लागत नाही. यात काही आजार तर नाही आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? मुलं जास्त ॲक्टिव्ह असणं, सतत हालचाल करणं, लक्ष न लागणं, ह्या गोष्टी बऱ्याच वेळा नैसर्गिक स्वभावाचा भाग असतो. पण काही वेळा ADHD किंवा हायपर ॲक्टिव्हिटी ह्या आजाराचा भागही असू शकतो. नमस्कार पालक मित्रांनो, मी डॉक्टर रवी, तुमच्या मुलांचा वेलनेस कोच. आजचा विषय खूप खास आहे, तुमच्या घराशी, तुमच्या लहान मुलांशी यांच्याशी संबंधित आहे. कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का, तुमचा मुलगा सतत हालचाल करतो, एखाद्या गोष्टीवर फोकस करू शकत नाही, लक्ष देऊ शकत नाही किंवा थोडक्यात लगेच चिडतो? असे असेल तर काळजी करू नका. आज आपण बोलणार आहोत हायपर ॲक्टिव्हिटी आणि ADHD म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर याबाबत. आणि तुमच्यासाठी हे समजून घेण्याचा आणि काही सोपे उपाय करून घेण्याचा हा पहिला टप्पा आहे. ADHD म्हणजे काय? ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. यामध्ये मुलं सतत हालचाल करतात, एका ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकत नाही, थोडंसं काही झालं तर चिडचिड करतात आणि काही वेळा मुलांचं वागणं वेगळं वाटू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे काही मुलांचं चुकीचं वागणं नाही आणि यासाठी मुलांना शिक्षा करण्याची काही गरज नाही. कारण हे मुलं वेगळ्या पद्धतीने विचार करतात, वेगळ्या पद्धतीने शिकतात आणि त्यामुळे वेगळ्या पद्धतीने वागतात. आणि त्यासाठीच आपल्याला त्यांना जास्त समजून घेणं आवश्यक आहे. आता हे ADHD का होतं, याच्या पाठीमागे काय कारण आहे? तर यामागे ठराविक असं एक कारण नाहीये. अनेक कारणांमुळे किंवा काही कारणांच्या शृंखलेमुळे हे आजार होऊ शकतो. यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे गर्भावस्थेतील ताणतणाव. ज्या आईंनी प्रेग्नन्सीमध्ये जास्त ताणतणाव घेतला असेल किंवा काही प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन झाले असतील, तर असे जे बाळ असतील जन्मानंतर वेगळ्या पद्धतीने विचार करतात. दुसरं कारण आहे झोप पूर्ण न होणं. बऱ्याच वेळा आजकाल मुलं रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी शाळेसाठी किंवा क्लाससाठी लवकर उठतात. यामुळे त्यांची झोप होत नाही आणि मेंदूला पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे मेंदू फ्रस्ट्रेटेड होतो, चिडचिड करतो. तिसरं आहे अति स्क्रीन टाईम. मोबाईल, TV, वेगवेगळ्या पद्धतीचे गेम्स, आजकालचे नवीन गॅजेट्स, PUBG किंवा फ्री फायर किंवा गाड्यांचे वेगवेगळे गेम्स, ह्या गोष्टींमुळे मुलांचा स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे. यामुळे मुलांची मानसिक शांती कमी होते. चौथं आहे जास्त साखर किंवा प्रोसेस्ड फूड, जंक फूड, बेकरी प्रॉडक्ट्स. यामुळे शरीरात साखरेचं प्रमाण जास्त वाढतं. साखर आल्यामुळे एनर्जी वाढते, ऊर्जा वाढते, पण ती खर्च करायला कुठे केली गेली पाहिजे हे कळत नाही. त्यामुळे हे दुष्परिणाम दिसतात. पाचवं आहे शारीरिक हालचालींचा अभाव. आजकालची मुलं घरातच असतात, बाहेर खेळायला जात नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी जी ऊर्जा आहे तिला योग्य प्रकारचा मार्ग मिळत नाही. आता हे सगळं ऐकून तुम्हालाही काळजी पडली असेल, माझ्या घरातही असे काही होतंय का, माझ्या मुलांमध्ये असे काही प्रॉब्लेम आहे का? आता बघूया लक्षणं. यामध्ये प्रामुख्याने मुलं सतत हालचाल करत असतात, एका ठिकाणी काही क्षणही शांत बसू शकत नाही, अगदी खुर्चीवरही शांत बसू शकत नाही. शाळेमधून, क्लासमधून शिक्षकांच्या तक्रारी घेतात की हा मुलगा एका ठिकाणी शांत न बसल्यामुळे लक्ष केंद्रित करू शकत नाही, वाचलेलं लिहिलेलं व्यवस्थित सांगू शकत नाही. आता हे वागणं जाणीवपूर्वक होतं का? तर नाही. अशा मुलांचं मन, मेंदू वेगानं धावत असतो आणि मग त्याच्या मागेही शरीरही धावायचा प्रयत्न करतं. आपण फक्त थांबून, पाहून आणि थोडं समजून घेतलं तर अशा मुलांचं आयुष्यही जगणंही सहज होऊ शकतं. माझा अनुभव सांगतो, अशा वेळेस पालक खूप घाबरतात. आमचं मूल नॉर्मल आहे का, असा त्यांना संभ्रम पडतो. पण हे लक्षात ठेवा, ADHD हे काही आजार पण नाही, हे मेंदूच्या एका वेगळ्या पद्धतीने काम करण्याच्या शैलीचं एक लक्षण आहे. आपण आपल्या मुलांना शिक्षा केल्याने तो काही बदलत नाही, पण जर आपण प्रेमाने मार्गदर्शन केलं तर तो आपोआप त्याच्या चांगल्या क्षमतेनुसार काम करू शकतो. चला, आता मी तुम्हाला 2 सोपे उपाय सांगतो जे तुम्ही आतापासूनच वापरायला सुरू करू शकतात. यात पहिला उपाय आहे श्वास मोजून घेणे. यामध्ये मुलांना डोळे मिटून घ्यायला सांगायचे आणि श्वास घेताना मनामध्ये 1 ते 5 अंक मोजायचे. 1, 2, 3, 4, 5.
आता श्वास सोडताना पण 1 ते 5 या अंकामध्ये श्वास सोडायचा आहे. 5 4 3 2 1. अशा पद्धतीने 1 ते 5 अंक म्हणत श्वास घ्यायचा आहे आणि उलट्या क्रमाने म्हणत श्वास हळूहळू सोडायचा आहे. हे आपल्याला 5 वेळा करावे लागेल. यामुळे मुलांचा फोकस वाढतो आणि मेंदू स्थिर होतो. दुसरा उपाय आहे बालासन. यासाठी मुलांना गुडघ्यावर बसायला सांगायचं आणि हळूहळू पुढे सरकत कपाळ जमिनीला टेकवायचे आणि हात समोर ठेवायचे. चला तर करून बघूया. तर यासाठी लहान मुलांनी सर्वात प्रथम गुडघ्यांवर यायचंय. त्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. हळूहळू दोन्ही हात वरती घ्यायचेत आणि हात हळूहळू हात कंबर पाठ खाली टेकवायचा आहे. आणि या स्थितीमध्ये 15 सेकंद थांबायचे आहे. आता हळूहळू हात वरती, दोन्ही हात गुडघ्यावर आणि दोन्ही गुडघे जवळ. तर हा एक सोपा उपाय आहे. याला म्हणतात बालासन. बालासनाचे 2 रोटेशन करायचे. 2 वेळा सकाळी आणि 2 वेळा रात्री झोपण्याआधी. यामुळे मन शांत होते, बडबड थांबवायला मदत होते. आणि हो, हे दोन्ही गोष्टी तुम्ही जर मुलांसोबत केली तर अजूनच मजा येईल. तर मित्रांनो, आज आपण ADHD म्हणजे काय, त्याचे कारण काय, त्याचे लक्षणं काय आणि त्यावर 2 सोपे उपायही बघितले. तर पुढील भागात आपण बघणार आहोत योग, प्राणायाम, ध्यानाची काही तंत्र यावर बोलणार आहोत, ज्यामुळे लहान मुलांच्या वर्तनात हळूहळू बदल होईल. धन्यवाद.